जय काळसिद्ध. अनेक प्रवचनातून मी मनू आणि मासा ही गोष्ट सांगितलेली आहे. कळलं की नाही? तर हा मनू म्हणजे मनूमध्ये केवढं सामर्थ्य होतं, किती कशा पद्धतीने कसं आदर्श जीवन जगत होते. तर हे मनू आणि शतरूपा योगायोगाने काय झालं, मनू समुद्रावर गेलेला आहे आणि त्यांनी अर्धे देण्यासाठी पाणी घेतलं, जल घेतलेलं आहे. आणि योगायोगाने काय होतं, तो येऊन आणून तिथे तो तांब्या जो आहे, कळलं ना, शतरूपाकडे देतो आणि शतरूपा ठेवून देते. आणि ते तांब्यातून आवाज यायला लागतो, अरे मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. अरे म्हटलं हे काय, दोघंही तिथे जातात. मनू पाहतो तर त्यामध्ये एक छोटासा मासा असतो आणि तो मासा सांगतो की मला वाचवा, मला ह्या तांब्यामध्ये राहता येत नाही, मला मोठ्या भांड्यामध्ये ठेवा म्हणून. मग तिथे काय करतो, मोठ्या भांड्यामध्ये ठेवून देतो. तो मासा आणखी मोठा व्हायला लागतो आणि मग तो सांगतो, नाही मला आता इथे जागा पुरत नाही, मला तर तू विहिरीमध्ये सोड. आणि मग मनू काय करतो, त्या माशाला विहिरीमध्ये सोडतो. तो मासा पुन्हा मोठा व्हायला लागतो, आणखी मोठा होतो. मग काय झालं, तो सांगतो की मला आता तू तलावामध्ये सोड म्हणून. ठीक आहे, त्याला तलावामध्ये सोडतो आणि मनू त्याला पाहायला जातच असतो, कळलं की नाही. आणि तलावामध्ये सोडल्यानंतर तो आणखी मोठा होतो आणि तो सांगतो की नाही मला आता ही तलावातली जागा काही पुरत नाही, मला तू आता सागरामध्ये सोड म्हणून. मग मनू घेऊन त्याला सागरामध्ये घेऊन जातो आणि सागरामध्ये गेल्यानंतर तो तिथे खूप मोठा होता. आणि त्यावेळेला तो मनूला सांगतो, हे बघ मनू, आता मनूचं नाव होतं सत्यव्रत असतं अगोदरचं. तर मनूला सांगतो की हे बघ मनू, आता काय होणार आहे, आता लवकरच ना भरपूर पाऊस पडणार आहे, कळलं ना, मुसळधार पाऊस पडेल, जलधारा पाडतील आणि हे सगळं जे हे आहे ना, हे सगळं बुडून जाणार आहे. त्यामुळे तू असं कर, तू एक होडी तयार कर आणि त्या होडीमध्ये तू अनेक प्रकारचे जे सगळे प्राणी जे आहेत, अनेक प्रकारचे प्राणी, त्या प्राण्यांच्या जोड्या घे, अनेक प्रकारची जे वृक्ष आहेत, बी बियाणं आहेत, कडधान्य आहेत, सगळ्यांचं बी बियाणं घेऊन एकत्र करून त्या तू होडीमध्ये सगळं ठेवून दे, कळलं ना. आणि त्यावेळेला प्रचंड पाऊस होतो, सगळी पृथ्वी पाण्याने सगळं जलमग्न होतं. आणि त्याच वेळेला मनू ठरवतो, सप्तऋषींना जातो. सप्तऋषींनी ठरवलेलं असतं की नाही आता ह्या पावसामध्ये आपण सगळे जलमग्न होणार. पण मनू जाऊन त्या सप्तऋषींना ताब्यात घेतो. त्या म्हणतात, नाही चला तुम्ही माझ्याबरोबर. कारण काय, म्हणजे विश्वाच्या कल्याणासाठी ज्ञानाचं प्रयोजन असायलाच पाहिजे, ज्ञान व्हायलाच पाहिजे. मग ज्ञान कुठून होणार, मग ज्ञानासाठी सप्तर्षी असायला पाहिजेत. म्हणून मग सप्तर्षींना घेऊन येतो मनू, कळलं ना. आणि मग झालं, पाणी खूप वाढत जातं आणि मग सगळे या होडीमध्ये बसतात. होडीमध्ये बसतात, तुफान सगळं चाललेलं आहे, वारा आणि मोठमोठ्या लाटा येत आहेत. आणि मनू मग त्यावेळेला ह्या माशाचं स्मरण करतो. मग त्यावेळेला तो मासा येतो आणि त्या माशाच्या डोक्यावर एक शिंग उगवलेलं असतं, शिंग, कळलं ना. मग तो मासा सांगतो, आता तू असं कर, ह्या शिंगाला तुझी ती होडी बांध. मग त्या माशाच्या शिंगाला होडी बांधतो मनू आणि मग तो मोठ्या पर्वतावर घेऊन जातो आणि तिकडे जाऊन नेतो आणि सांगतो, बघ आता जसं जसं पाणी खाली खाली कमी कमी होत जाईल तसं तसं तू होडी खाली खाली घेऊन ये, कळलं की नाही. आणि मग अशा पद्धतीने खाली आता आलेले आहेत, सगळं भयान झालेलं आहे, सगळं जलमग्न झालेलं आहे, सगळं वाहून गेलेलं आहे. आणि मग त्यावेळेला मनू एक 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 ह्या सप्तर्षीच्या मदतीने कार्य सुरू करतो. आणि योगायोगाने त्यावेळेला भगवंत काय करतो, सप्तर्षीच्या ताब्यात वेद देतो. 4 वेद आहेत ना, त्याचं सगळं प्रबोधन सप्तर्षींना करतो आणि त्यांना सांगतो की ह्या पुढल्या पिढीसाठी हे कार्य तुम्ही करायचं आहे, कळलं की नाही. आणि मग मनू हळूहळू लोकांना येतात, लोक त्याच्याकडे यायला लागतात. मग सगळ्यांना पायरीने समजावायला लागतो, कळलं की नाही. आणि मग त्यांना जे बी बियाणं आणलेलं असतं ना ते देतो आणि त्यांना सांगतो की आता तुम्ही हे बीज पेरा. आणि मग शेतीला सुरुवात होते, लक्षात घ्या. म्हणजे प्रथम शेती एक 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 क्रमाक्रमाने. आणि मनू त्यांना प्रबोधन करत असतो. म्हणजे मला इथे काय सांगायचं आहे, हे मनूने जे कार्य केलेलं आहे, प्रबोधनाचं कार्य केलेलं आहे,
तेच कार्य ऋषी महर्षी करतायत, तेच कलियुगामध्ये संत महानुभाव करतायत. आणि ते आपल्यासारख्या सगळ्या सामान्य माणसांनी स्वतः ज्ञान प्राप्त करून इतरांना त्याचं प्रबोधन करायला पाहिजे. कारण ही परंपरा जर टिकायची असेल, वैदिक परंपरा, वेद हे पहिल्यापासून आहेत, हे कुठून नवीन निर्माण झालेलं नाहीत. वेद हे पहिलेच आहेत, फक्त भगवंताने त्याचं प्रकटीकरण केलं. तसे जीव, अनंत जीव आहेत, कारण यामध्ये सगळे जीव येतात. आजपर्यंत अनेक प्रलय काळ येऊन गेले, पुन्हा सृष्टी स्थिरस्थावर झालेली आहे. सांगण्याचा मुद्दा असा, आपलं दायित्व लक्षात घ्या, प्रत्येकाने आपलं दायित्व लक्षात घ्या. आपण सगळ्यांनी हे वेद म्हणा, उपनिषद म्हणा, भगवद्गीता म्हणा, नंतर ब्रह्मसूत्र म्हणा, प्रस्थानत्रय म्हणा, ह्या सगळ्याचा अभ्यास आपण करायलाच पाहिजे. आणि हा आदर्श आहे. आता हेच मनु महाराजाने मनुस्मृती लिहिली की नाही? आणि मनुस्मृतीमध्ये अनेक खूप महत्वाचे श्लोक आहेत. मनुस्मृतीचं सुद्धा अवश्य पारायण करा, कळलं की नाही? आणि ते बघा, हे मनुसारखे महापुरुष ह्या भूतलावर निर्माण झाले आणि त्याने हे कार्य केलं, म्हणून आजपर्यंत हे सगळं टिकलेलं आहे. आणि हे भगवंताचं आश्वासन आहे. म्हणून आपण हे कार्य आपलं दायित्व समजून आपण हे कार्य करायलाच पाहिजे. जय काळ सिद्ध, जय